नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर अलेक्स साळके व्हिडिओग्राफर आहेत. काही दिवसांपूर्वी, तसं सांगायचं तर 2च दिवसांपूर्वी, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठाच बॉम्बगोळा फोडलेला आहे. म्हणजे रूढार्थाने बॉम्ब नव्हे, पण त्यांनी जी वक्तव्य केली आणि ती साधार वक्तव्य आहेत. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा अशी वक्तव्य करतात, तेव्हा त्याच्यामागे इन्फॉर्मेशन, डेटा, ऑथेंटिकेशन हे सगळं असतं. तर त्या वक्तव्यानंतर भारतातील विपक्षी दलांवरती, विशेष करून काँग्रेसवरती मोठाच बॉम्बगोळा पडला आहे, असं म्हणायला हरकत नाही. मागे एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट म्हणजे USAID या संस्थेबद्दल सांगितलं होतं. ही संस्था जॉन एफ केनेडींच्या काळामध्ये साधारण 1962 साली स्थापन झाली आणि त्या संस्थेचा उद्देश इतर देशांना मदत करणं, लोकशाही राष्ट्रांना लोकशाही टिकवण्याकरता मदत करणं असा काहीसा उद्देश होता. त्या संस्थेने आतापर्यंत जे कार्यवाही केलेली आहे, त्या कार्यवाह्यांचा आणि त्याच्यात त्यांनी जी मदत केली, त्या मदतीचा संपूर्ण पर्दाफाश करायचं ट्रम्प यांनी ठरवलं. आणि त्या कार्याकरता त्यांनी स्वतःचे अगदी जवळचे मित्र आणि अमेरिकेचे सर्वात श्रीमंत गृहस्थ म्हटले जातात, एलॉन मस्क यांची नेमणूक केली. एलॉन मस्क यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी, ज्याला डोजे म्हणतात अमेरिकेमध्ये, त्या डिपार्टमेंट सुरू केलं आणि सरकारी कामकाजात उधळपट्टी कुठे होतीये आणि विशेष करून याच्या आधीच्या 4 वर्षामध्ये ती कशी उधळपट्टी झाली याचं ॲनालिसिस करायला सुरुवात केली. त्यांच्या ॲनालिसिसमध्ये ही DOJ संस्था कामाला लागली आणि USAID या संस्थेची रेकॉर्ड्स तपासायला घेतली. सुरुवातीला तर त्यांच्या ऑफिसर्सना USAIDच्या लोकांनी आतच येऊ दिलं नाही. त्यांनी सांगितलं, "आमची ही सरकारी संस्था नाही, आम्ही स्वायत्त आहोत." ती खरीच गोष्ट आहे. स्थापन झाल्यानंतर काही काळातच त्यांनी स्वतःला स्वायत्त म्हणून घोषित केलं. पण स्वायत्त म्हणजे पैसे मात्र अमेरिकन सरकारकडनं घेतले बरं का. पैसे सगळे सरकारचे, पण हे स्वायत्त. तर यांचे सगळे जे कारनामे पाहिले, ते आता असं लक्षात येतंय, की यांनी सगळी अमेरिकेच्या शत्रूंनाच मदत केलेली आहे. हमासला मदत केली आहे, नंतर पाकिस्तानमधले जिहादी गट जे आहेत, त्या लोकांना मदत केली आहे. अनेक ठिकाणी असं दिसतं, की अमेरिकेच्या शत्रूंना त्यांनी मदत केलेली आहे. आणि त्या ऑडिटरना आत ते येऊ देत नव्हते, म्हणून ट्रम्प यांनी काय केलं, की त्यांचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनाच त्या संस्थेचे कार्यवाही अध्यक्ष म्हणून नेमलं. मग तो विरोध संपला आणि ऑडिटिंगला सुरुवात झाली. आता ट्रम्पनी जो बॉम्बगोळा टाकला, रिपब्लिकन गव्हर्नर्स असोसिएशन, अमेरिकेमध्ये मुख्यमंत्र्यांना गव्हर्नर संबोधलं जातं. तर रिपब्लिकन मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये ट्रम्प यांनी हे सांगितलं आणि मायामी येथे एका दुसऱ्या परिषदेवर सुद्धा ट्रम्प यांनी सांगितलं, की या संस्थेनी अक्षरशः लक्षावधी डॉलर्स भलभलत्या कामाकरता दिलेले आहेत. ज्या कामातनं काय उत्पन्न झालं आणि त्या कामाने अमेरिकन जनतेचा काय फायदा झाला. कारण लक्षात ठेवा, यांना मिळाले सगळे पैसे अमेरिकेतल्या करदात्यांचे पैसे आहेत. ते काही यांच्या जॉर्ज सोरोसचे पैसे नाही आहेत किंवा जॉर्ज सोरोसने स्वतः कमवले आणि मग यांना दिले, असलं काही नाही आहे. सरकारी पैशाचा हा खेळ आहे आणि सरकारी पैशाची लूट झाली. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं, $21 मिलियन, अमेरिकेमध्ये मिलियन प्रमाण वापरतात. मिलियन म्हणजे 10 लाख. $21 मिलियन म्हणजे $2,10,00,000, ज्याची भारतीय रुपयात सध्याची किंमत 182 कोटी एवढी होते. तर या 182 कोटी रुपयाचं त्यांनी काय केलं, तर भारतातील पक्षांना वाटले. वाटले NGOजना, पण कशाकरता? तर भारतात मतदात्यांचा टक्का वाढवावा म्हणून हे पैसे दिले गेले, असं सांगितलंय. सगळ्या सांगण्याच्या गोष्टी आहेत. ट्रम्प यांनी 2 प्रश्न केले. एक म्हणजे भारत स्वतः श्रीमंत देश आहे. भारत काही आता गरीब देश राहिलेला नाही. अहो, तोच इतर देशांना मदत करतो. श्रीलंकेला मदत केली, मालदीव्सला मदत केली, नेपाळला मदत केली. त्याला तुम्ही कसली मदत करताय? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, भारतात साधारण 60 ते 65% मतदानाचा टक्का आहे. अमेरिकेतल्या मतदानाचा टक्का 58 ते 62% आहे. भारतात जाऊन तुम्हाला हे उठाठेवी करण्याची काय गरज होती? अर्थात त्याचे 2 कारण ट्रम्प यांनी ते पण उलगडा करून सांगितला, की हे पैसे कदाचित सगळेच्या सगळे भारतात गेलेच नसतील. भारतातल्या संस्थांनी ते पैसे परत आपल्या उपकारकर्त्यांकडे पाठवले असतील, ज्याला सामान्य भाषेत किकबॅक म्हणतात. म्हणजे तुम्ही पैसे द्यायचे आणि त्या पैशातनं न वापरलेले पैसे म्हणजे वापरायचे नाहीच ते देऊन या लोकांना परत पाठवायचे. म्हणजे काळा पैसा निर्माण करायचा. हा उद्योग केला नसेलच असं सांगता येत नाही, असं ट्रम्प म्हणाले. आणि दुसरं म्हणजे भारतामध्ये ही सगळी मदत अत्यंत जे म्हणजे आता आपल्या भाषेमध्ये ज्यांना आपण देशद्रोहीच म्हणू, प्रशांत भूषण यांची संभावना म्हणून एक संस्था आहे. अशा बऱ्याच संस्था आहेत. काँग्रेसची कनेक्टेड अशा खूप संस्था आहेत. या सगळ्या संस्थांना हे पैसे दिले गेले. आणि वरती ट्रम्प असे म्हणले, की हे पैसे
त्यांनी अशा करता दिले की त्यांना मोदींचं सरकार पाडायचं होतं. लक्षात ठेवा, मोदी यांचं सरकार पाडायचं होतं, त्यांना नेता बदलायचा होता. मोदी यांचं सरकार पडलं की कोण नेता होणार होता? अर्थात राहुल गांधी. सगळ्या इंडिया आघाडीच्या कानी कपाळी ओरडून तेच सांगितलं जातं की पुढचे पंतप्रधान राहुल गांधी आहेत. आणि नुसतंच एवढं नाही, हे राहुल गांधी परदेशात जाऊन प्रत्यक्ष मदत मागून आलेत. अमेरिकेत जाऊन सांगून आलेत की भारतात लोकशाही धोक्यात आहे, तुम्ही आम्हाला मदत करा. राहुल गांधींच्या पूर्वसुरी मणिशंकर अय्यर, अत्यंत जो एक काँग्रेसचा नीच आणि बूटचाटे आहे, त्या बूटचाट्यांनी पाकिस्तानात जाऊन ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की भारतातलं मोदी सरकार बदलायला तुम्ही मदत करा. अहो, तुम्ही शत्रूकडे जाऊन मदत मागता, तुम्ही अमेरिकेत जाऊन मदत मागता. इतिहासात खूप ऐकलं होतं, मीर जाफर, जयचंद ही सगळी लोकं होती की शत्रूला मिळून तुम्ही तुमच्याच देशाच्या विरुद्ध कारवाई करता. मोदी यांच्या पक्षाच्या विरुद्ध काम करणं वेगळं आणि भारतातील सरकारला पाडण्याकरता परदेशातनं मदत मागणं वेगळं. परदेशातनं मदत मागणं म्हणजे देशद्रोह आहे. याच्यात कुठेही लोकशाही वाचवण्यात बरं, मोदींनी लोकशाहीला संकट आणलंय का? नाही. लोकशाहीला संकट कोणी आणलं? राहुल गांधींच्या आजींनी, इंदिरा गांधींनी. 75 साली इमर्जन्सी कोणी लावली होती? आणीबाणी आपत्काळ कोणी लावला होता? इंदिरा गांधींनी. ते करायचं इंदिरा गांधींनी आणि लोकशाही वाचवायला त्यांचे नातू सगळीकडे ते लाल पुस्तक घेऊन फिरतात ना, मध्ये ते लाल पुस्तक उघडलं तर पानं कोरीच होती. जसं राहुल गांधी यांचं संविधानाचं ज्ञान जितकं कोरं आहे, तितकंच ते पुस्तकही कोरं होतं. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा या लोकांनी उघड माथ्याने जाऊन अमेरिकेमधनं मदत मागायची. नंतर अमेरिकेतल्या संस्थांनी यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थांना द्यायची मदत आणि ती मदत घेऊन या लोकांनी मोदी सरकार पाडायचा, त्याच्याकरता नेरेटिव्ह तयार करायचा, काहीही करायचं, पैसे वाटायचे, काय वाटेल ते करता येतं. एवढे प्रचंड पैसे मिळाल्यावरती अनेक गोष्टी करता येतात. त्याचा उपयोग झाला नाही ती गोष्ट अगदीच वेगळी. परंतु ते करायला गेले हा देशद्रोह आहे. आणि आता माझी नरेंद्र मोदी सरकारला अशी आग्रहाची विनंती आहे, या देशद्रोहाचं शासन येत्या वर्षामध्ये या सगळ्या विरोधी पक्ष नेते, याच्यात नुसते विरोधी पक्ष नेतेच नाही आहेत, याच्यामध्ये तऱ्हेतऱ्हेचे बातमीदार आहेत, तऱ्हेतऱ्हेचे मीडिया चालवणारे आहेत, तऱ्हेतऱ्हेचे यूट्यूब चालवणारे आहेत. ज्या लोकांनी यांच्याकडनं पैसे घेतले, तो प्रशांत भूषण दुसरं काय करतो? हेच करतो. यांच्याकडनं पैसे घेतले, योगेंद्र यादव हेच करतो. किती नावाच्या नावं आहेत हो. रवीश कुमार, या सगळ्यांची नावं, आता किती नावं घ्यावी तीच कमी होतील. हजारभर तरी नावं निघतील. या हजारभर लोकांनी पैसे घेतलेले आहेत. त्या पैशाची ट्रेल शोधायची आणि पैसे घेतले म्हणून देशद्रोहाचं कलम लावायचं आणि यांना पहिले तुरुंगात टाका. जामीन वगैरे 6 महिन्यांनी बघता येईल. 6 महिने यांचं कांडात निघालं पाहिजे. कळलं पाहिजे या देशामध्ये की देशद्रोहाला क्षमा नाही. अशी एक सध्या प्रतिमा मोदी सरकारची होऊ घातली आहे की मोदी सरकार विरोधकांच्या बद्दल फारच दयाबुद्धी दाखवतात. दयाबुद्धी दाखवणं वेगळं, देशद्रोह्यांना मोकळं सोडणं हे बरोबर नाही. देशद्रोह्यांना शासन झालंच पाहिजे. जयचंद, त्या जयचंदनी मोहम्मद घोरीला बोलवलं आणि पृथ्वीराज चव्हाणांना मोहम्मद घोरींनी त्यांना मारलं आणि भारतामध्ये मुस्लिम सत्तेची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे अर्थात त्या जयचंदला सुद्धा मोहम्मद घोरींनीच मारलं बरं का. हे या लोकांना कळत नाही की या लोकांनाही नंतर कोणी ठेवणार नसतं. तिकडे जयचंद, इथे जयराम रमेश. जयराम रमेश जाऊन काय सांगतात की ही मदत मुळी बांगलादेश करता पाठवलेली आहे. अहो, ते गंमतच आहे. ट्रम्प सरकारनी ट्रम्प यांनी स्वतःच सांगितलं की बांगलादेश करता 29 दशलक्ष म्हणजे जवळजवळ $3 कोटी वेगळे दिलेलेच आहे. हे 21 जे सांगितले $2,10,00,000 हे फक्त भारताकरते होते. असेच $1,90,00,000 नेपाळ करता होते. वेगवेगळी कारणं सांगायची. बांगलादेशामधली राजकीय परिस्थितीचं आकलन करण्याकरता हे पैसे दिले असं म्हटलं गेलं. ते पैसे वापरून बांगलादेशातल्या जिहादी लोकांना पैसे वाटले, ज्यांनी शेख हसीनांचं सरकार उलथून पाडलं आणि आता तिथे जो मोहम्मद युनूस नावाचं भावलं बसवलंय, जे अर्थात जो बायडनचं भावलं आहे. तेही ट्रम्प बोलले की हा सगळा उद्योग जो बायडन यांनी केला, कारण जो बायडन यांना नरेंद्र मोदी यांचं सरकार बदलायचं होतं. आता बायडन यांचा बोलविता धनी जॉर्ज सोरोस होता का बायडन स्वतःच तसे होते का कमला हॅरिस होता, ते आता सगळं निघणारच आहे. कारण काश पटेल आता FBI प्रमुख झालेले आहेत. त्यांनी सांगितलंच आहे की पुरावे मिळाले तर कमला हॅरिस, बायडन या लोकांना सुद्धा तुरुंगात टाकण्याला ते कचरणार नाहीयेत. हीच वृत्ती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकारने बाणवली पाहिजे. येत्या महिन्याभरात दिसलं पाहिजे की या सगळ्या चोरांना बेड्याच पडल्या पाहिजेत. काँग्रेसने चोरांच्या उलट्या बोंबा कशा सुरू केल्यात की सरकारने एक श्वेतपत्रिका पब्लिश करावी, ती कोणाकोणाला पैसे दिले. लाजा वाटत नाही? तुमच्या मित्रांनी पैसे घेतले, ते लपवण्याकरता तुम्ही सरकारवरतीच. काँग्रेसची सुप्रिया श्रीने तर काय म्हणल्या की सरकारला कळलं कसं नाही हो, इतकी वर्ष हे चाललं होतं ते. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय का की आमचे लोक इतके वस्ताद आहेत की सरकारच्या डोळ्यात धूळ झोकून आम्ही हे करतो. सरकारला सगळं कळलेलं आहे. सरकार पुराव्याची जुळवाजुळव करते.
आता आणखीन एक जयराम रमेशने आणखीनच एक तारा तोडला होता, की ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. कोणावरही विश्वास ठेवतात? हिंडनबर्गची बातमी नुसती न्यूजपेपरमध्ये आली, त्याच्यावर विश्वास ठेवून यांनी पार्लमेंट बंद पाडली. पण ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. ट्रम्प हे निवडून आलेले अध्यक्ष आहेत. पण बरोबर आहे, काँग्रेस आणि विरोधी पक्षांना निवडून आलेले लोकं नकोच असतात. नरेंद्र मोदी निवडून आलेले आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध आकांतोंडव, ट्रम्प निवडून आलेले आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध आकांतोंडव. पण आता चालायचं नाही. आता वेळ आलेली आहे. योगेंद्र यादव आणि ही सगळी जी मी यादी सांगितली, या सगळ्यांना आणि त्यांचा म्होरक्या राहुल गांधी, या सगळ्यांना आता तुरुंगात जाण्याची वेळ आलेली आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री तर जामिनावरच फिरतायत. पण आता खूप झालं जामिनाचं नाटक. आता जामीन बंद करा, जमिनीवर या आणि ती जमीन तुरुंगाचीच असली पाहिजे. बघूया काय होतं ते. मला असं वाटतं, की यावेळेला तरी मोदी सरकार काहीतरी ठोस पावलं उचलतील. कारण 4-1 वर्ष आता निवडणुका नाहीयेत. त्यामुळे मोदी सरकारना यांना सहानुभूती मिळेल अशी सुद्धा भीती बाळगायची कारण नाही. तो केजरीवाल, त्याच्याही संस्थांनी बरेच पैसे घेतले. या सगळ्यांनी पैसे घेतलेले आहेत. अमेरिकेतले पैसे घ्यायचे, इथे वाटायचे, इथे असं ट्रम्प म्हणतायत. इथे वाटायचे आणि इथली सरकार पाडायच्या कारवाया करायच्या. त्या कारवाया आता थांबल्याच पाहिजेत आणि त्याकरता या देशातल्या बहुसंख्य लोकांनी, बहुसंख्य मतदारांनी नरेंद्र मोदी सरकारला मत एवढ्याकरताच दिलंय, की या चोरांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. बघूया काय होतं ते. जशा याच्या आणखीन बातम्या येतील तसं मी नवीन व्हिडिओ करणारच आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला लाईक्स पाठवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. आपल्या कमेंट्सचे त्यांनी आम्हाला हुरूप येतो. नवीन-नवीन व्हिडिओ करण्याला हुरूप येतो. तेव्हा पुन्हा आपली भेट होईपर्यंत आता नमस्कार आणि धन्यवाद.